आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, काय झालंय? काही नाही वहिनी। बरं ऐक, आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे तुझ्या हातांनी महादेवांच्या पिंडीवर शिवमूठ चढवायचे आणि अभिषेक सुद्धा करायचा। खरं तर हे सगळं आईच बघायच्या, पण आता आई नाही येत ना, त्यामुळे सगळं मला बघावं लागणार आहे। करशील ना अभिषेक? सावली, काय झालंय? कसल्या काळजीत तू? एवढी शांत शांत काय आज? सुखाला नजर लागते बाळा, त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो, तसा सारंगचाही जाऊ शकतो। वहिनी, माझं जगन्नाथजींशी बोलणं झालं। त्यांनी मला सांगितलंय की येणारा काळ खूप कठीण असणार आहे, म्हणजे खूप संकट येऊ शकतात। नको एवढी काळजी करूस, तुला माहिती आहे ना, तुझा विठुराया कायम तुझ्या सोबत आहे। काय वहिनी? हे बघ, हे शिवलिंग आहे। दरवर्षी अमृता वहिनी आणि राजकुमार दादा यावर अभिषेक करतात, पण आता यावर्षी राजकुमार दादा नाहीये म्हटल्यानंतर ते नाही करू शकणार। आणि मी मानते, पण मी देवाचं इतकं करत नाही। टेक्निकली त्या मूर्ख मुलीला आपण सून मानलेलंच नाहीये, तर मला तुमचा इशारा कळतोय वहिनी, पण आता त्या अमृता वहिनीने तिलाच पुढे केलंय ना, आणि एनिवेज मला नाही आहे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट। पण म्हणून तू तुझा हक्क सोडणार आहेस? मूर्ख आहेस ते? काही नाही, तू एक काम कर, ही महादेवाची पिंड उचल, आपणच पूजा मांडूया आणि आपणच अभिषेक करून टाकूया। असं चोरासारखं? उलट या गोष्टी जर मानायच्या आहेत तर सगळ्यांसमोर केल्या पाहिजेत ना। तारा, तू मूर्खासारखी नको तिथे काहीही बोलतेस। वेळ लागलाय तुला? आपण काय पाप करतोय, चोरी करतोय? नाही ना, ते काही नाही। तू पिंड उचल, मी लक्ष ठेवते। चल। तारा मॅडम, काय झालं? बघू। तारा मॅडम, मला वाटतंय तुमच्या मागे पिडा लागली। मला खूप काळजी वाटते तुमची। तुम्ही ना काहीतरी उपाय करून घ्या किंवा पत्रिका तरी दाखवून घ्या। शट अप! तरी ते मला भाजलंय आणि तू लेक्चर देत बसलीये। एक मिनिट, एकदा बघू, एकदा बघू। द्या, सोड ना यार, एक मिनिट, हात द्या। ए हळू। मी पूजेची तयारी करते। तिलोत्तमा, हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे। अगं, तुझ्या सुना आहेत ना अभिषेकाची काळजी घ्यायला। अमृता आहे, सावली आहे, तारा आहे, ऐश्वर्याचं सोड, पण ह्या आहेत ना। आणि आता तिकडनं नवीन नवीन सूचना करू नकोस फक्त, प्लीज। आणि अभिषेक सावली करणार आहे। आता तिला साडी वगैरे दिली आहेस ना तू, मग तिचा अधिकाराप्रमाणे होऊ दे ना सगळं। बाबा, पूजा आता थोड्या वेळात सुरू होईल, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आले। आयुष्यमान भव, नांदा सौख्य भरे। खरंच मला काही काही वेळेला वाटतं किती नशीबवान आहे मी की मला तुझ्यासारखी गुढी सून मिळाली। किती करतेस सगळ्यांचं, घराला सांभाळतेस, सारंगला सांभाळतेस, सगळ्यांना जोडून ठेवतेस। कधी कधी मला भीती वाटते, सारंग आणि तुझ्या जोडीला कोणाची दृष्ट न लागू, म्हणजे माझी सुद्धा लागू शकते। बाबा ठीक आहे, ये। अमृता वहिनी, कुठे निघालीस? अगं, आज महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ चढवायची ना मुगाची,
आणि अभिषेक सुद्धा करायचा त्याचीच तयारी. आणि कोण करणार आहे अभिषेक? सावली करणार आहे अभिषेक. नाही हा, ती अभिषेक अजिबात करणार नाही. तो तिचा अधिकार नाहीये. ऐश्वर्या अगं, हे काय केलंस तू? आणि मीच सांगितलं तिला अभिषेक करायला. तुझा मान आहेच आहे अमृता वहिनी, पण ही मुलगी अभिषेक करू शकत नाही. कारण आम्ही तिला या घरची सून मानतच नाही. नाही, तू मानतेस पण आम्ही नाही मानत. आणि मुळात म्हणजे तुझ्याशिवाय जर का तो मान कोणाला मिळायला हवा तर दॅट इज तारा. या मुलीचा तो अधिकार नाहीये. ऐश्वर्या, मी काय सांगते ऐकून तर घे. मी अजिबात काहीही ऐकून घेणार नाही वहिनी. माझं फायनल आहे, ही मुलगी अभिषेक करणार नाही. का? सावली का अभिषेक करू शकत नाही? तू एक गोष्ट विसरतेस ऐश्वर्या. तिलोत्तमानं मोठ्या प्रेमानं सावलीला साडी भेट दिली होती. सावली सगळं भक्तिभावानी करतीये. मुख्य म्हणजे ती ह्या घरची सून आहे, सारंगची बायको आहे. सो तिचा मान तिला मिळायलाच हवा. आणि ऐश्वर्या, तू कधीपासून या देवधर्माच्या कार्यात इंटरेस्ट घ्यायला लागलीस? नाही, काय असतं माहितीये का, ही सगळी कामं आहे ना भक्तिभावाने करायची असतात. ज्याच्या मनात भक्तिभाव असतो तोच ही पूजा करू शकतो. आणि तारा, आय एम सॉरी, तुझ्या विरोधात मी बोलत नाहीये, पण कसं असतं माहितीये का की अमृतावहिनी आणि ऐश्वर्यानंतर हा मान सावलीच आहे आणि तो सावलीला मिळायला हवा आहे की नाही? तू हवं तर पुढच्या सोमवारी पूजा कर ना. आता तू सांगणार कधी करायचं ते. आणि जर पुढच्या सोमवारी काही प्रॉब्लेम नाहीये तर मग आज काय इश्यू आहे जर ताराने केलं तर? कारण अमृतावहिनीने ऑलरेडी सावलीला सांगून ठेवलंय आणि इथे तुझा इगो हर्ट होतो म्हणून काहीही बदलायची गरज नाहीये. सावली, तू निर्धास्तपणे अभिषेक कर. या घरात तुला कोणीही अडवणार नाही. सा